स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौरांनी मुंबईकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या सेवेसाठी त्यांना निरोगी आयुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अखंड ऊर्जा लाभो अशी प्रार्थना करण्यात आली। याच वेळी राज्य सरकारच्या बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली। महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत विविध आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याच्या या उपक्रमाचा उद्देश असल्याचे महापौरांनी सांगितले। आज या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगेल की आमचे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा आज जयंती आहे। तर त्यांना आम्ही या ठिकाणी मी महापौर म्हणून माझ्या मुंबईकरांच्या वतीने मी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहते। आणि त्याचबरोबर आज आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असे आमचे देवाभाऊ ज्यांना आपण इन्फ्रामॅन बोलतो, त्यांचा आज वाढदिवस आहे। आणि आम्ही आज सर्व समस्त लाडक्या बहिणी, आज भारतीय जनता पक्ष, पूर्ण मुंबईकर, महाराष्ट्र सगळे आज वाढदिवसाच्या त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो। उदंड आयुष्य लाभू दे आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आई तुळजाभवानीच्या माध्यमातून त्यांना प्रचंड ऊर्जा मिळू दे अशी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 365 ठिकाणी आपण या ठिकाणी फ्री प्रेस स्क्रीनिंग प्रोग्राम आपण या ठिकाणी महिलांसाठी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मॅमोग्राफी घेतो आहे, त्यानंतर आपण थर्मॅलिटिक म्हणून एक वेगळी ट्रीटमेंट आहे ती पण आपण ह्या ठिकाणी आणलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्या महिलांना कार्ड दिल्यानंतर लॅबमध्ये जाऊन त्यांची मॅमोग्राफी होईल। दुसरी आम्ही व्हॅन पण उभी केलेली आहे। अशा पद्धतीची एक महागडी अशी असलेली ही जी ही ट्रीटमेंट आहे, जवळपास 7-7.5 हजाराची पूर्ण ट्रीटमेंट आहे। पण आम्ही सर्व आमच्या बहिणींना या ठिकाणी आव्हान केलं की तुम्ही या ठिकाणी येऊन ह्याची लाभ घ्यायचा। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबईच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। परिसरात तब्बल 18 ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि 39 ठिकाणी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत। याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपणही करण्यात आले। या उपक्रमाबाबत अधिक माहिती भाजपाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली। आज आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंचा वाढदिवस। देवाभाऊंचा वाढदिवस म्हणजे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांचा वाढदिवसाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबईतर्फे आम्ही 18 रक्तदान शिबिर आणि 39 ठिकाणी महिलांसाठी चेकअपचे शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। पुऱ्या ईशान्य मुंबईमध्ये समाज उपयोगी कार्यक्रम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार फळी उभी केली। सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।